शेतकरी मित्रांनो नमस्कार. पाचटाचं महत्त्व आपण सगळेजण जाणतोच की शेतामधनं जे पाचट आहे ते पाचट बाहेर न जाता ते शेतामध्येच कुजवलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होणार आहे. कधी कधी आपलं परसेप्शन थोडंसं चुकतं. माझा नर्सरीला जायचा रस्ता आहे रोज. अभिजित आता चांगले मित्र आहेत आमचे. मी रोज जाताना म्हणत होतो की काय म्हणून या माणसानं पाला गट्टा करून हे केला असेल. मला वाटलं हे गट्टे करून बाहेर कोणतरी नेणार असेल. बऱ्याच वेळेला काय करतात शेतकरी, हे गट्टे करून बाहेर देतात, ह्या कंपन्या घेऊन जातात आणि ह्याचा वापर मग द्राक्षामध्ये मल्चिंगसाठी, काही ठिकाणी बॉयलरसाठी ह्याचा वापर केला जातो. मला वाटलं ह्यानी अशाच पद्धतीने केला असेल. आता मी त्यांच्या शेतात आलो, ब्रश कटर मारायचं काम चालू होतं. म्हणलं काय नेमकं काही, म्हटलं गट्ट का बांधले, तर त्यांनी मला कारण सांगितलं. त्यांच्याकडे जनावरं जास्त आहेत. एकतर जनावराला त्यांच्या चाऱ्याला ज्या कांड्या लागतात कधी कधी ते आपल्याकडे घेऊन जातात. वैरणीसाठी जनावरांमध्ये मुक्त गोट्यासाठी जे बेडिंग मटेरियल लागतंय म्हणजे खाली टाकण्यासाठी, तर ते बेडिंग मटेरियल म्हणून ह्याचा वापर करायचा आहे. आणि त्यांनी वैयक्तिक हे स्वतः पैसे लावून हे गट्ट तयार करून घेतलेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे कुठं शेतात तर बाहेर जाणार नाही, शेणखतातनं परत आपल्या शेतामध्येच येणार आहे. अभिजित किती खर्च झाला ऐकायला? एका गट्ट्याला 21 रुपये झाला. एका गट्ट्याला 21 रुपये झाला. आता 21 रुपये म्हणजे पूर्ण शेताचा किती खर्च झाला? 4200 रुपये झाले. 4200 रुपयेमध्ये हे सगळा पाला बांधून झाला. त्याने दुसरा मला फायदा काय सांगितला, जनावर ही ऊस ज्या वेळेला तुटला, हा 13007 या जातीचा ऊस होता. त्यामुळे तुरा आल्यामुळं वाडं काय ह्यांनी मजुरांनी यातलं नेलं नाही, वाडं ह्याच्यातच पडले. आणि हे वाडं जे पडलंय ते वाड्याचं काय 2-2 कांड्या असतात, त्या कांड्या पण ह्या पाचटामध्ये आहेत. म्हणजे ही ज्या वेळेला खाली आपण टाकतोय का नाही, ह्यातल्या पाचटातल्या कांड्या पण जनावरं वेचून टाकतात. तुम्हाला कांड्या दाखवतो का, इथे दिसतात हे बघा. या अशा ज्या कांड्या पडलेल्या आहेत, त्या कांड्या अशाच आहेत या गट्ट्यामध्ये, ह्याच्यामध्येच बांधून गेलेत. मग हे आपण ज्या वेळेला बेडिंगला खाली टाकणार त्यावेळेला जनावर या कांड्या पण परत वाळलेल्या खात्यात. म्हणजे ह्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतोय. अशा पद्धतीने जरी केलं तरी काय अडचण नाही. जर तुमचा मुक्त गोटा असेल, शेतात निघणारं पाचट असेल, हे जर टाकलं तर ते कुजून परत शेतामध्ये येणार आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शेतातला पाला असे गट्टे बांधून बाहेर विकायचा नाही किंवा बाहेर द्यायचा नाही, अजिबात द्यायचा नाही. तो आपल्या शेतामध्येच गाडला पाहिजे. तर अभिजित यांचं खरं म्हणजे अभिनंदन आणि कौतुक आहे. ही चांगली गोष्ट त्यांनी केल्या. म्हणजे प्रथम त्यांनी, मला वाटलं तुम्ही गट्ट बांधूनच विकलं वाटतं. पण नाही, हे पुढच्या दृष्टीनं आत्ता जरी समजा या जमिनीमध्ये डायरेक्ट हे गाडलं जात असलं तरी मुक्त गोठा आहे, मुक्त गोठ्यामध्ये बेडला मटेरियल आणि त्यातनं निघणारं खत ते परत शेतीला वापरलं जाईल. अशा पद्धतीने कोण नियोजन करणार असलं तरी चालते, काय अडचण नाही. पण पाला शेतातला अजिबात जाळायचा नाही. धन्यवाद.